नमस्कार, स्वागत आहे तुमचं SB न्यूज या युट्यूब चॅनल वरती। आता आपण धनकवडी गावठाणात उभे आहोत। आपण इकडे पाहतोय सगळे तरुण जमलेले आहेत, सगळा जमाव जमलेला आहे। रात्रीचे वाजलेत 11। नक्की काय चाललंय, कशासाठी हे तरुण जमलेत जाणून घेऊया यांच्याकडनंच। चला या। दादा नमस्कार। नमस्कार। दादा कुठे चाललात तुम्ही सर्व हे तरुण मंडळी आणि शिवप्रतिष्ठानची जी आपली मोहीम आहे श्री रायरेश्वर ते प्रतापगड या मोहिमेला आम्ही निघालो आहोत सगळेजण। आणि याची जी सुरुवात आहे ती उद्यापासून सुरू होत आहे। उद्याची चालू होईल ती साधारणतः रविवारी आपण रविवारी याचा समारोप असेल। समारोप कुठे आहे दादा? समारोप आपला प्रतापगडच्या पायथ्याशी पार या गावी आहे। आणि 4 दिवस तुम्ही कुठे राहणार आहात, काय खाणार आहात? 4 दिवस म्हणजे असं आहे की आता आपली जी सुरुवात आहे ती शिवप्रभूंनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली तो रायरेश्वर, बरोबर, जिथून आपली शिवाजी महाराजांनी शौर्य धैर्य याची जी ताकद मिळाली त्या शिवशंभूच्या याच्यापासून आपण जे निघणार आहोत ते तिथून जिथे पार या गावी असं ऐकलंय की प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचं सैन्य थांबलं होतं। जिथं शौर्याची परिक्रमा जिथे घडली त्या आपण पावनभूमीमध्ये जाणार आहोत आणि तिथली माती आपण आपल्या कपाळाला लावणार आहोत की असंच धैर्य आपल्याला शिवछत्रपती आणि त्यांच्या मावळ्यांनी जे शौर्य गाजवलं त्या मातीमध्ये जाऊन ती माती आपण आपल्या कपाळी लावून हे धैर्य ही शक्ती ही आम्हालाही देश रक्षणासाठी मिळावी म्हणून आम्ही तिथे मार्गक्रमण करण्यासाठी जात आहोत। क्या बात। मग तुम्ही रात्रीचा मुक्कामी कुठल्या लॉजिंग वरती थांबणार आहात का? रात्रीचा मुक्काम हे जसे मावळे अशा ह्या उघड्या अवकाशाखाली जे राहायचे तसंच आपण तिथे राहणार आहोत। आणि काय संख्या असणार आहे, किती लोक असणार आहे? संख्या साधारणतः मागच्या वेळी आपण जो समारोपाच्या वेळेला बघितली साधारणतः लाखाच्या आसपास होती। यावेळी कदाचित वाढण्याची शक्यता आहे कारण देश आपला आता जागृत होत आहे। तर त्याच्यामुळे नक्कीच संख्येवर परिणाम होईल याचा आणि मोठ्या संख्येने आपले देशभक्त निर्माण होतील अशी आशा आहे। आणि जेवणाचं कसं काय नियोजन असेल? जेवणाचं सगळं आपण घरूनच घेऊन येतो। 4 दिवसाची शिदोरी आपल्या पाठीवर पूर्णपणे घेऊन बाहेरचं काही खायचं नाही। जे आपल्या पाठीवर आपल्या घरच्यांनी बनवून दिलेलं असतं ते प्रेम आपण घेऊन पाठीवर घेऊन आपण तेच आपण 4 दिवस आपण आपला उदरनिर्वाह करणार आहोत। त्याच्यावर बाहेरचं आपण काहीच घेणार नाही। छान वाटलं तुम्हाला बोलून। धन्यवाद। नमस्कार। सर्वांनी यावं या मोहिमेमध्ये अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। तरुणाला भेटलो, त्यांनी संपूर्ण विषय सांगितला। ज्याप्रमाणे शिवछत्रपती मोहीम करायचे, जे जगले, जे मावळे जगले, त्याचप्रमाणे ही लोक पण 4 दिवस
तसेच राहणार आहेत आणि या सगळ्यांचा उत्साह बघून मला पण राहत नाहीये आणि उद्यापर्यंत मी पण यांच्यासोबत कदाचित सामील होईल आणि पुढच्या 3-4 दिवस आपण यांच्यासोबतच राहणार आहोत. तर अजून वेगवेगळे लोकांशी आपण भेटणार आहोत, वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या लोकांसोबत भेटणार आहोत, सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर 4 दिवस सगळ्या गोष्टी जाणवायच्या असेल, माहिती करून घ्यायचं असेल, काय असते गडकोट मोहीम, काय या सगळ्या उपक्रमाचं सगळं नियोजन असतं, यासाठी आपल्या YouTube पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा. धन्यवाद.